मुंबईत आज रंगपंचमी साजरी करण्यात येते, पण मुंबईच्या सर्व रस्त्यांवर पोलिसांची करडी नजर आहे। मी सध्या मुंबईच्या माहीम कोळीवाडा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। मद्यपींची या ठिकाणी चौकशी सुद्धा केली जाते आणि त्यासोबतच कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची देखील पोलिसांकडून पावलोपावली दखल घेतली जाते। आज संपूर्ण मुंबईमध्ये जवळपास 11,000 पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगाचे पाणी उडवणे, असलेली टीका करणे, टिप्पणी करण्याविरुद्ध कडक कारवाईचा इशारा सुद्धा मुंबई पोलिसांनी दिलेला आहे। मुंबईमध्ये 12 ते 18 मार्च दरम्यान होळी साजरी करण्यात येते आणि या काळात नागरिकांना या सणाचा आनंद लुटता यावा, तसेच सार्वजनिक शांतता व सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी आता प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहे आणि मुंबईतील सर्वच रस्त्यांवर अशाच पद्धतीने आता पोलीस सध्या ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळतात। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि आतल्या रस्त्यांमध्ये सुद्धा आहे। त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडू नये, महिलांच्या छेडछाडीची घटना घडू नये याची पावलोपावली दखल घेतली जाते आणि व्यवस्थित होळी साजरी करा, अन्यथा पोलीस कोठडीची हवासुद्धा खावी लागेल असा थेट इशाराच या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये पोलीस दलाकडून वाहतूक विभागासह 7 अप्पर पोलीस आयुक्त, 19 पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह 1,767 पोलीस अधिकारी आणि 9,145 पोलीस अंमलदार यांची तैनाती करण्यात आलेली आहे। महत्त्वाच्या ठिकाणी RPF प्लाटून, RCP प्लाटून, QRT, BDDM टीम, होमगार्ड्स यांचा देखील चोख बंदोबस्त असणार आहे आणि त्यामुळे अश्लील शब्द किंवा सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे किंवा अश्लील गाणी गायली तर मात्र पोलीस कारवाईला सामोरं जावं लागू शकतं आणि रंगाचा बेरंग होऊ शकतो। त्यामुळे मुंबईमध्ये होळी साजरी करताय तर आनंदात उत्साहात साजरी करा, पण भान ठेवून साजरी करा असं आवाहन सुद्धा मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।